मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आज आपल्यासमोर काही शॉर्ट ट्रिक्स दाखवणार आहे ट्रेन्स स्पीड रिलेटेड क्वेश्चन्सवरती. आपण वारंवार बघत असाल की बँकिंग, इन्शुरन्स किंवा स्टाफ सिलेक्शन, रेल्वेज हे जे MPSC वगैरे परीक्षा होतात, अशा परीक्षांमध्ये तुम्हाला टाईम अँड डिस्टन्स हा जो चॅप्टर असतो याच्यावरती बरेचसे प्रश्न येतात. आता टाईम म्हणजे वेळ आणि डिस्टन्स म्हणजे अंतर, ह्याच्यावरती जे प्रश्न येतात त्या प्रश्नांना अटेंड करताना हे ट्रेनच्या वरती जे प्रॉब्लेम्स येतात ते ट्रिकी क्वेश्चन्स असतात, त्याला आपण काही फॉर्म्युलाच असतात. आता जर आपण याच्यामध्ये जर नीट बघितलं तर या फॉर्म्युलामध्ये हे ट्रेन्स रिलेटेड प्रॉब्लेम जे आहेत त्या फॉर्म्युलामध्ये जर काही सम्स असे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला एक बेसिक कॅल्क्युलेशन तुम्हाला असावं लागतं. आता जसं तुम्ही म्हणताय स्पीड म्हणजे वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, हा बेसिक फॉर्म्युला आहे. आता तुम्ही जर हा फॉर्म्युला जर बघितलं, या फॉर्म्युलाप्रमाणे जर तुम्ही नीट चेक केलं तर याच्यामध्ये आपण वेलोसिटीला V लिहितो किंवा S लिहितो, स्पीड पण म्हणू शकतो आपण याला, डिस्टन्सला D लिहितो आणि टाईमला आपण T लिहितो. आता या प्रॉब्लेम्समध्ये हे जर आपण प्रॉब्लेम बघितले तर त्याच्यामध्ये मोस्टली कसं असतं की 1 किलोमीटर म्हणजे आपण 1000 मीटर असं म्हणतो. तसंच 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट्स किंवा 60 × 60 ओके 60 मिनिट्स, किंवा आपण सेकंड्समध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर 60 मिनिट्स जे आहेत इंटू 60 म्हणजे 3600 सेकंड्स ह्याच्यामध्ये येतात. आता हा जो बेसिक फॉर्म्युला हा तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट 1 किलोमीटर पर आवर ला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल, म्हणजे आपला कन्वर्शन जर असं असेल की 1 किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करत असेल तर तुमचं बेसिक काय पाहिजे, बेसिक काय म्हणतो 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, मीटर आणि डिवायडेड बाय 3600 सेकंड्स. म्हणजे तुम्ही जर हे केलं आणि जर 2नी भाग दिला तर 2 5 जा आणि 2 18 जा मीटर पर सेकंड. म्हणजे या फॉर्म्युलाप्रमाणे तुम्ही जर लिहायचं म्हटलं तुम्ही तर या फॉर्म्युलाप्रमाणे जर कॅल्क्युलेशन जर तुम्हाला असं आलं तर 1 किलोमीटर पर आवर, जर 1 किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करत असेल तर गुणिले 5/18 मीटर पर सेकंड असं कन्वर्शन होतं. म्हणजे त्या संख्याला जर तुम्हाला जर 1 किलोमीटर पर आवरला जर मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करत असेल तर मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 18, आणि जर तुम्हाला रिव्हर्स करत असेल तर 18/5 आपण करू शकतो. पण आता ह्या सम्समध्ये हे सगळं दाखवण्याचं कारण का फॉर्म्युला वगैरे, कारण तुम्ही जेव्हा हे काही सम करता वेळ आणि अंतर किंवा टाईम अँड डिस्टन्सवरती किंवा स्पीडवरती, तर तुम्हाला ह्या टाईपचा फॉर्म्युला हा जो फॉर्म्युला आहे याला वारंवार तुम्हाला समजून घ्यावं लागतं आणि ह्याच प्रकारचे फॉर्म्युलाजवरून हे सम सॉल्व करायचे असतात. आता इथे जो सम दिलेले आहेत त्या सममध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर 2 ट्रेन्स ऑफ इक्वल लेंथ बट ट्रॅव्हलिंग ॲट ए डिफरंट स्पीड्स. आता स्पीड्स बघा, डिफरंट स्पीड्स क्रॉस अ स्टेशनरी पोल इन 3 सेकंड्स अँड 5 सेकंड्स. म्हणजे एक तर 3 सेकंड्स आणि 5 सेकंड. हाऊ मच टाईम दे विल टेक टू क्रॉस इच अदर वेन दे आर मुव्हिंग इन द सेम डायरेक्शन अपोजिट. म्हणजे आपल्याला याच्यात 2 काढायचे आहेत, एक सेम डायरेक्शन आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये. आता याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काही फॉर्म्युला दिलेले आहेत, ह्याचं फॉर्म्युला तुम्ही बघितलेत. हे 2 शॉर्ट ट्रिक फॉर्म्युला आहेत. मी ॲज इट इज तुम्हाला लिहिले आहेत कारण जास्त वेळ जायला नको. फॉर्म्युला तुम्हाला पायहाट करायचे आहेत, म्हणजे अशा टाईपचा सम आला त्याच्यामध्ये तुम्हाला सेम डायरेक्शन. तर बघा फॉर्म्युला काय म्हणतो, ट्रेन्स मुव्हिंग इन द सेम डायरेक्शन है ना, टाइम टेकन टू क्रॉस इच अदर. ओके, टाइम टेकन टू क्रॉस इच अदर 2 इंटू प्रोडक्ट ऑफ बोथ टाइम्स अँड डिफरन्स ऑफ बोथ टाइम. आता इथे तुम्हाला लिहिलं आहे की टाइम टेकन टू क्रॉस इच अदर.
मग आता ह्याच्यामध्ये हा जो टाईम जो टेकन तुम्हाला फाईंड करताय त्याचा फॉर्म्युला काय म्हणतो 2 इंटू हे दिलेलं आपण करतोय आपण सेम डायरेक्शनसाठी आपण आता करतोय तर सेम डायरेक्शनसाठी करतोय तर फॉर सेम डायरेक्शन आता फॉर्म्युला काय प्रोडक्ट ऑफ बोथ टाइम्स म्हणजे T1 T2 अपॉन डिफरन्स ऑफ बोथ टाइम्स मग डिफरन्स ऑफ बोथ टाइम्स असा आता तुम्हाला T2 मायनस T1 ओके हा फॉर्म्युलाप्रमाणे तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे आता हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाप्रमाणे सॉल्व करताना जर तुम्ही बघितलं तर इथे 2 इंटू T1 T2 म्हणजे 3 इंटू 5 अपॉन 5 मायनस 3 म्हणजे 2 इंटू 15 अपॉन 2 कॅन्सल म्हणजे पहिल्याचं उत्तर तर हा समजा आपण T1 घेतला म्हणजे याच्यामध्ये टाइम टेकन टू क्रॉस इच अदर तर हा टाइम किती आला तुम्हाला की 15 सेकंड्स आला ओके हा 15 सेकंड्स आला आता याच फॉर्म्युलाप्रमाणे आपण सेकंड सम सॉल्व करूया सेकंड सम सॉल्व करताना तुम्हाला काय करायचं आहे सेम फॉर्म्युला तुम्हाला तसं आहे तसंच घ्यायचं आहे हा फॉर्म्युला कुठला तर तुम्हाला T2 साठी असेल समजा ओके तर T1 T2 अपॉन T2 T1 आणि इंटू 2 इथे आहेत ओके सेम बघा असं 2 इंटू आता इथे आपण प्लस डिफरन्स केलं तर इथे प्लस करायचं आहे कारण इथे आता आपल्याला काय सांगितलं आहे अपोजिट डायरेक्शन तर हे आता अपोजिट डायरेक्शनसाठी आपण आता सम करत होतो आता हे ओके तर याच्यामध्ये 2 इंटू हे सेम 3 इंटू 5 अपॉन आता 3 प्लस 5 म्हणजे 8 झालेलं आहे आणि जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर सिम्पल कॅल्क्युलेशननी त्याला 2नी भाग जाल 2 1 जा 2 4 जा म्हणजे उत्तर काय ना 5 3 15 अपॉन 4 सेकंड्स ओके मग आता ह्याच्यामध्ये काय आला की सेम डायरेक्शनसाठी 15 सेकंड आले आणि अपोजिट डायरेक्शनसाठी 15 अपॉन 4 सेकंड्स आले तर तुम्ही ऑप्शन बघितलं तर अपोजिट डायरेक्शनसाठी याच्यासाठी 15 सेकंड्स आणि 15/4 सेकंड्स याचं आलं तर मित्र फॉर्म्युला तुम्हाला किती कामाला येतं बघा म्हणजे एक फक्त फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवलं की अशा टाईपचा सम आला दोन ट्रेन्स ओके जे ट्रॅव्हलिंग ॲट डिफरंट स्पीड्स त्यांचा स्पीड वेगळं आहे पण क्रॉसिंग पोल इन 3 सेकंड्स अँड 3 सेकंड्स अँड 5 सेकंड रिस्पेक्टिवली देन हाऊ मच टाइम दे विल क्रॉस है ना वेन दे आर मुव्हिंग इन द सेम डायरेक्शन आणि मुव्हिंग इन द अपोजिट डायरेक्शन म्हणजे सेम डायरेक्शनला असेल तर तुम्हाला इथे किती करायचं मायनस त्याप्रमाणे आणि अपोजिट डायरेक्शन तर खाली फक्त प्लस बाकी सिम्पल एक फॉर्म्युला आता फॉर्म्युला बाहेर असेल तर या सममध्ये तुम्हाला बघायचंच नाही आहे फक्त डायरेक्टली सबस्टिट्यूट करायचं आहे व्हॅल्यू आणि तुम्ही ओरली पण काढू शकता म्हणजे तुम्ही जर ओरली लिहिलं 3 इंटू म्हणजे डायरेक्ट 5 आणि 2 कसं 15 सेकंड इथे तुम्हाला माहिती आहे 2 1 जा 2 4 जा 15 पण 4 सेकंड डायरेक्टली आन्सर येईल म्हणजे एका 10 सेकंदाच्या आत तो उत्तर येऊ शकतो आता इथे सेकंड आहे 2 ट्रेन स्टार्ट फ्रॉम दिल्ली अँड चंदीगड 2 ट्रेन स्टार्ट फ्रॉम दिल्ली अँड चंदीगड दोन डेस्टिनेशन दिलं आहे आणि मूव टुवर्ड्स इच अदर ॲट स्पीड्स ऑफ 80 and 90 किलोमीटर पर आवर ओके म्हणजे दिल्लीकडनं जाते तिचा स्पीड आहे 80 किलोमीटर पर आवर आणि चंदीगडकडे आहे तिचा स्पीड आहे 90 किलोमीटर पर आवर ॲट द मीटिंग पॉईंट इट इज फाउंड दॅट द ट्रेन फ्रॉम चंदीगड हॅज ट्रॅव्हल 40 किलोमीटर मोर म्हणजे आपण जर आज ट्रेन घेतला एक दिल्ली एक चंदीगड तर ट्रेन जेव्हा दिल्लीकडे जाते तिचा किती आहे 80 किलोमीटर पर आवरचं स्पीड आहे आणि चंदीगडकडे येणारी जे स्पीड आहे तिचा स्पीड किती आहे 90 किलोमीटर पर आवर आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे ॲट द मीटिंग पॉईंट इज फाउंड दॅट द ट्रेन फ्रॉम चंदीगड हॅज ट्रॅव्हल 40 किलोमीटर मोर दॅन द ट्रेन कमिंग फ्रॉम दिल्ली फाइंड द डिस्टन्स बिटवीन द टू आता ह्यांच्यामधला जो डिस्टन्स आहे आपल्याला फाइंड करायचा आहे आणि ही जी ट्रेन आहे ही 40 किलोमीटर जास्त ट्रॅव्हल झालं आहे ह्याच्यापेक्षा म्हणजे दिल्लीच्या ट्रेनच्या कारण तिचा स्पीड जास्त असल्यामुळे ती जास्त ट्रॅव्हल करते आता सिम्पल फॉर्म्युला बघा काय S1 + S2 S1 - S2 इंटू डिफरन्स इन डिस्टन्स बरोबर आहे डिफरन्स इन डिस्टन्स दिलेला आहे 40 त्यांनी बरोबर आहे म्हणजे आता जो फॉर्म्युला जो आपण आहे हा जो फॉर्म्युला आहे सो S1 S2 जो दिलेला आहे आता S1 S2 म्हणजे काय
त्यांनी दिलेला आहे याचा स्पीड, हा स्पीड आहे किती 80 आणि 90. आता दोन्ही पहिल्यांदा ॲड करायचे आहेत. म्हणजे समजा हा S1 असेल आणि S2 असेल, तर मग तुम्ही ॲड करताना काय करणार की हा जे S1 आहे तो 80 आहे, S2 किती 90 आहे, आणि खाली 90 मायनस 80 इंटू डिफरन्स इन स्पीड किती आहे त्याचा 40 इंटू 40 करायचं आहे. आता सिंपल कॅल्क्युलेशन आहे. यांच्या दोघांची बेरीज केली तर 170 येते, यांची वजा केली तर 10 येते, इंटू 40 म्हणजे 0 कॅन्सल 0 कॅन्सल, 17 4 68 आणि 0 म्हणजे 680. आता ते आपल्याला बघा हे सगळं किलोमीटरमध्ये आहे आणि 680 किलोमीटर म्हणजे तुम्हाला डायरेक्टली आन्सर 680 किलोमीटर मिळालं आहे. तर मित्रांनो, फॉर्म्युला जर शॉर्ट ट्रिक माहिती असेल आणि बेसिक फॉर्म्युलाच्या बेसवरती तुम्ही जर सम केला तर हा सम कितीतरी सोपा होता. आपल्याला हे सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन करण्यासाठी सांगितलं, पण मात्र हे सगळं तुम्हाला जर एक्सप्लेन करायचं नसेल तर तुम्ही फक्त तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे, इथे 80 आणि 70 90 किती येणार, 80 90 170 बरोबर आहे. खाली दोघांचा डिफरन्स 10 इंटू 40, बस एवढंच केल्यानंतर तुम्हाला ह्याच्याच डायरेक्ट उत्तर येतो 780. म्हणजे तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं आणि करायचा, फक्त फॉर्म्युला तुमच्या लक्षात पाहिजे की डिफरन्स काय ना त्याचा, की डिस्टन्स जो आहे तो तुम्हाला फाइंड करायचा, जो डिस्टन्स S1 + S2 म्हणजे स्पीड जे दिलेलं आहे ते, आणि S1 - S2 याप्रमाणे ते करायचं आहे. तिसरा सम जो आहे त्याच्यामध्ये ए ट्रेन पासेस 2 men वॉकिंग इन द डायरेक्शन अपोजिट टू द ट्रेन ॲट 7 मीटर/सेकंड आणि 12 मीटर/सेकंड इन 5 seconds and 4 seconds. म्हणजे जे 7 मीटर/सेकंड आहे त्याचा 5 सेकंड्समध्ये पास करते आणि 12 मीटर/सेकंड आहे 4 सेकंड रिस्पेक्टिव्हली. फाइंड द लेंथ म्हणजे L ऑफ द ट्रेन. आता इथे लेंथ ऑफ द ट्रेन म्हणजे लेंथ ऑफ द ट्रेन दिलेलं आहे. याच्यामध्ये काय दिलं आहे, डिफरन्स ऑफ स्पीड्स ऑफ 2 men. ओके, आता डिफरन्स ऑफ स्पीड ऑफ 2 men इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ बोथ टाइम्स इंटू डिफरन्स ऑफ बोथ टाइम्स. आता ह्याच्यामध्ये हा जो दिलेला आहे डिफरन्स ऑफ स्पीड्स ऑफ 2 men, आता ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, प्रोडक्ट ऑफ बोथ टाइम्स. प्रोडक्ट ऑफ बोथ टाइम्स म्हणजे काय येणार, हा T1 आणि हा T2 म्हणजे किती आहे 7 इंटू 12 आणि डिफरन्स ऑफ बोथ टाइम्स, एक मिनिट, टाइम्स म्हटलेलं आहे तरी 5 seconds and 4 seconds. सो 4 इंटू 5 आणि 5 - 4 हा झाला डिफरन्स ऑफ आणि प्रोडक्ट. हा प्रोडक्ट झाला, हा डिफरन्स, कारण टाईम आहे सेकंड्समध्ये. आणि स्पीड ऑफ द 2 men. आता स्पीड ऑफ द 2 men जर तुम्ही बघितलं तर हा किती आला, मल्टिप्लाय केलं तर 20 आणि खाली किती आला 1. आता स्पीड ऑफ 2 men काय दिलं त्यांनी, तुम्ही जर बघितलं तर काय झालं आहे की ह्याचा जो आहे तो डिफरन्स किती आहे 12 - 7 म्हणजे 5 इंटू 20 इज इक्वल टू 100 मीटर. सो हा जो सम आहे याच्यामध्ये हा इज इक्वल टू साईन आहे, इथे असं करा, लेंथ ऑफ द ट्रेन इज इक्वल टू, म्हणजे तुम्हाला हा सम कसं येईल, डिफरन्स इंटू T1 T2 अपॉन T2 मायनस T1. या म्हणजे हा जो तुमचा आहे हा डिफरन्स आहे. ओके, हा इक्वल टू त्याला तुम्ही मल्टिप्लाय साईन झाला म्हणजे D इंटू हा बोथ टाइम्स, हा T1 हा T2 आणि T2 मायनस T1 असं. सो L इज इक्वल टू हा तुमचा फॉर्म्युला आला. सो तुम्ही L इज इक्वल टू तुमचा फॉर्म्युला D इंटू T1 T2 अपॉन T2 मायनस T1. तर तुम्ही इथे फक्त हे जे इक्वल टू इथे येईल आणि मल्टिप्लाय मध्ये दिसेल, म्हणजे हा फॉर्म्युला सेमच आहे पण तुम्ही या पद्धतीने लिहायचं आहे. तर तुम्ही इथे काय केलं की तुम्हाला फॉर्म्युला काय म्हणतं की लेंथ ऑफ द ट्रेन इज इक्वल टू डिफरन्स ऑफ स्पीड्स ऑफ 2 men. डिफरन्स ऑफ स्पीड्स म्हणजे काय, 7 मीटर/सेकंड आणि 12 मीटर, म्हणजे एकाचा स्पीड किती आहे 7 मीटर/सेकंड आहे, दुसराचं 12 मीटर/सेकंड आहे. दोघांचा डिफरन्स किती येणार, तर दोघांचा डिफरन्स किती येणार 5. ओके, इंटू T1 काय आहे 4 सेकंड आणि 5 सेकंड, तुम्ही कुठलाही घ्या. मग ह्याच्यामध्ये बिगर साईड इथे येईल T2 मायनस T1 म्हणजे 5 आणि 4 आणि 5 - 4. मग तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुमचा किती येणार, इथे 5 येणार गुणिले 20 म्हणजे 100 मीटर आलं. आता मित्रांनो हे जे सम्स आहेत
हे जर फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवलेत, मी ह्याच्या आधीचा पण सम बघितला, हा पण सम बघितला, तर फॉर्म्युलानी हे किती सिम्पल होतं, कारण तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला कुठे वापरायचा आहे. आता जेव्हा असं विचारलं, लेंथ ऑफ द ट्रेन विचारलेलं आहे तुम्हाला, आणि तुम्हाला असा दिलेला आहे की दोन व्यक्तींचा जो स्पीड आहे तो वेगळा दिला आहे, ए आणि बीचा स्पीड दिलेला आहे, आणि त्याप्रमाणे त्यांनी टाईम जो घेतला आहे, एनी एवढा वेळ घेतला आहे, बीनी एवढा वेळ घेतला आहे. म्हणजे तुमच्याकडे टाईम दोन आहेत, ए आणि बीचा, तुमच्याकडे ए आणि बीचा स्पीड आहे, आणि तुमच्याकडे त्यांनी लिहिलेलं आहे की याच्यामध्ये लेंथ पाहिजे. तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरून तुम्ही डायरेक्टली आन्सर काढू शकता. म्हणजे ह्या इतकी सिम्पल आहे. तसं तुम्ही ह्या सममध्ये सुद्धा दोन ट्रेन्स दिल्या होत्या, दिल्ली आणि चंदीगडची, एक दिल्लीवरून एक चंदीगडवरून. एकीचा स्पीड 80 किलोमीटर पर आवर दिला होता, दुसऱ्याचा 90 किलोमीटर पर आवर दिला होता, आणि असं दिलं होतं की ते कुठल्या वेळेला ते मीटिंग पॉईंट काय, तर तिथे लिहिलं आहे फाइंड द डिस्टन्स बिटवीन द दिल्ली अँड चंदीगड. आणि ते जे ज्या त्यांचा मीटिंग पॉईंट असतो जिथे ते भेटतात, समजा इथे भेटले तर चंदीगडची ट्रेन ह्याच्यापेक्षा, समजा हा डिस्टन्स आहे, समजा हा डी असेल, तर चंदीगडची ट्रेन D+40 म्हणजे ह्याच्यापेक्षा 40 किलोमीटर जास्त चाललेली आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला हा समजण्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे, कुठे फॉर्म्युला वापरायचा, म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं. पण हे जर माहिती असेल तर डिस्टन्स काढण्यासाठी फक्त तुम्हाला जो स्पीड आहे त्याचा S1 S2 आपण S2 - S1 इंटू डिफरन्स इन डिस्टन्स, म्हणजे दोघांचा डिफरन्स दिला 40 आणि तुम्हाला दोघांचा स्पीड दिलेला आहे, आणि तुम्हाला विचारलं आहे की दिल्ली आणि चंदीगडचा मध्ये डिफरन्स अंतर किती आहे, तर तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरू शकता. त्याचप्रमाणे हा जेव्हा वापरला तुम्ही काय करता, टू ट्रेन्स ऑफ इक्वल लेंथ, दोन ट्रेनचा लेंथ इक्वल होतं आणि ट्रॅव्हलिंग ॲट डिफरंट स्पीड. साहजिकच आहे, दोन्ही ट्रेन आपल्या आपल्या वेगळ्या स्पीडने धावत आहेत आणि त्यांचा स्पीड दिलेला आहे, म्हणजे 3 सेकंड्स अँड 5 सेकंड. हाऊ मच टाईम दे विल टेक टू क्रॉस इच अदर, आणि त्यांनी किती वेळ घेतील जर त्यांना सेम डायरेक्शनमध्ये. आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त हे दोनच दिलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये करताना आपल्याला जर किती टाईममध्ये ह्या दोन्ही ट्रेन्स एकामेकाला क्रॉस करतील, आणि हे क्रॉस करताना त्यावेळेला आपल्याला त्यांच्या सेम डायरेक्शनमध्ये असतील, त्यावेळेला स्पीड किती असेल, अपोजिटमध्ये असेल तेव्हा ते किती असेल, टाईम टेकन विल बी व्हॉट. म्हणजे दोनच फक्त दिलं आहे, 3 सेकंड आणि 5 सेकंड्स. आणि याच्यावरती आपण हा प्रोडक्टचा फॉर्म्युला वापरला, 2 इंटू प्रोडक्ट ऑफ बोथ टाइम्स, डिफरन्स ऑफ बोथ टाइम्स फॉर सेम डायरेक्शन, आणि अपोजिट डायरेक्शनसाठी आपण काय केलं, सम ऑफ बोथ टाइम. म्हणजे इथे आणि इथे फक्त या दोघांमधला हा जो डिफरन्स आहे हा एवढाच फक्त आपण केलं की ते मायनस, सेम डायरेक्शनला आपण मायनस करतो आणि अपोजिट डायरेक्शनला आपण प्लस करतो, एवढंच लक्षात ठेवायचं. तर हे 3 जे दाखवले तुम्हाला. आता 4th प्रॉब्लेमकडे येऊया. आता मित्रांनो बघा, आपण हे जे सम्स दाखवतोय याच्यात तुमच्या लक्षात येते की आपण किती सिम्प्लिफाय करून ते दाखवतोय. आता इथे ए ट्रेन पासेस ए पोल ऑन द प्लॅटफॉर्म इन 3 सेकंड्स अँड द प्लॅटफॉर्म इन 8 सेकंड्स. म्हणजे एका पोलला, आता प्लॅटफॉर्म आहे, प्लॅटफॉर्मला एक पोल आहे, ओके. ए ट्रेन एखादी पास करते, त्याने काय लिहिलं आहे, इन प्लॅटफॉर्म इन 3 सेकंड्स है ना, पासेस ए पोल इन 3 सेकंड्स अँड द प्लॅटफॉर्म इन 8 सेकंड्स. म्हणजे समजा हा पोल आहे, ही ट्रेन इकडनं येते आहे, त्याला 3 सेकंडमध्ये क्रॉस करते आणि पूर्ण प्लॅटफॉर्मला हा 8 सेकंडमध्ये क्रॉस करते. मग इफ द लेंथ ऑफ द प्लॅटफॉर्म इज, हा तो प्लॅटफॉर्म आहे, याची लेंथ समजा 120 मीटर असेल, तर मग फाइंड द लेंथ ऑफ द ट्रेन. मग ट्रेनची लांबी किती असेल, म्हणजे ही जी ट्रेन येते याची लांबी किती असेल. म्हणजे जो पोल आहे, समजा एका लाईटचा खंबा आहे किंवा काय असेल, त्याला ती स्पीडनी क्रॉस करताना, एकाला ती क्रॉस करताना किती बघा 3 सेकंडनी करते, दुसऱ्याला ती 8 सेकंडनी करते, म्हणजे पूर्ण प्लॅटफॉर्मला ती 8 सेकंडनी करते. जर लेंथ ऑफ द तुम्हाला प्लॅटफॉर्म दिलेलं आहे 120 मीटर्स, मग ट्रेनची लांबी किती असेल. आता त्यावेळेला तुम्हाला बघा तर 2 दिले आहेत, ते ट्रेनची लांबी काढताना तुम्हाला आता इथे विचारलं आहे हे. आता इथे L इज इक्वल टू तो स्मॉल L आहे, म्हणजे आपण असं लिहूया, T2 मायनस T1 इंटू T1. आता सिंपल फॉर्म्युला बघा एवढा दिलेला आहे. आता या फॉर्म्युलामध्ये तुम्ही डायरेक्टली इम्प्लिमेंट करा. आता तुम्हाला दिले प्लॅटफॉर्मची जी लेंथ दिलेली आहे ती 120 आहे, म्हणजे हा जो हा L आहे तो, ओके. 2 टाईम दिलेले आहेत, किती दिले आहेत, 3 सेकंड्स आणि 8 सेकंड्स. डिफरन्स दिलेला आहे, म्हणजे 8 आणि 3 हा झाला इंटू T1. आता T1 आपण काय घेतलं आहे, हा पहिला पोलला नंतर 8ला, मग T1 घेतला तर 3नी मल्टिप्लाय केला आपण. तर इथे किती आला, 120 भागिले 5 इंटू 3,
फर्दर डिव्हिजन तर तुम्ही केलं, याला केलं तर किती जाणार हे 24नी, म्हणजे 24 गुणिले 3, 24 गुणिले 3 म्हणजे 72 मीटर ही ट्रेनची लेंथ आहे. 72 मीटर ही ट्रेनची लेंथ आहे. आता इथे सिम्पल काय होतं बघा, फॉर्म्युला काहीच नव्हतं. लेंथ ऑफ द तुम्हाला इथे विचारलं आहे ट्रेन, पण लेंथ ऑफ द प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलेला आहे. सर लेंथ ऑफ द प्लॅटफॉर्म तुम्हाला दिलेला आहे, तर लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म 120, म्हणजे आपल्याला फक्त एवढंच करायचं होतं की 120 भागिले हे T2 T1, मग 8 आणि 3 ह्यांचा डिफरन्स 5 गुणिले T1 म्हणजे 3, आणि तुम्ही भाग दिला तर डायरेक्टली यांनी भाग जातो 24नी म्हणजे 72. डायरेक्ट याचा आन्सर येतो, म्हणजे तुम्हाला काही कॅल्क्युलेशनची पण आवश्यकता लागत नाही. तर हे सम करत असताना आपण बेसिकली हे बघायला पाहिजे की आपण याच्या शॉर्ट ट्रिक्स मेथड्समध्ये कन्वर्ट करताना फॉर्म्युला पहिल्यांदा पाठ केले पाहिजे. तर मित्रांनो, हे जे मी तुम्हाला आता 4 फॉर्म्युला दाखवले हे तुम्ही पाठांतर करा. प्रॉब्लेम्स कोणत्या बेसवरती आहेत असे अनेक प्रॉब्लेम्स तुम्ही त्या ट्रेनच्या सममधून सॉल्व्ह करा, फॉर्म्युला जातील आणि तुम्हाला नक्कीच हे काही सेकंदामध्ये सम सॉल्व्ह होतील. आता आपल्याला ह्याच्यामधला 5th सम आपण बघतोय. विदाउट स्टॉपेज अ ट्रेन कवर्स ए सर्टेन डिस्टन्स ॲट अन ॲव्हरेज स्पीड ऑफ 90 km/h. विदाउट स्टॉपिंग, न थांबता. ओके, न थांबता त्यांनी एवढा डिस्टन्स कव्हर केला. विथ स्टॉपेज इट कवर्स द सेम डिस्टन्स ॲट अन ॲव्हरेज स्पीड ऑफ 75. म्हणजे न थांबता 90 आणि थांबता 75. हाऊ मच टाईम डज द ट्रेन स्टॉप, मग ती ट्रेन किती वेळ थांबली. सो न थांबता द ट्रेन आहे ती 90 km/h डिस्टन्स कवर करते, km/h, आणि हे विदाउट स्टॉपिंग. आणि विथ स्टॉपिंग ट्रेन कवर्स अ डिस्टन्स ऑफ 75 km/h. आता तुम्हाला काय विचारलं आहे, हाऊ मच टाईम डज द ट्रेन स्टॉप. आता ट्रेन स्टॉप शॉर्ट ट्रिक फॉर्म्युलाप्रमाणे जर करायचं म्हटलं तर सिम्पल आहे. ते आपण इज इक्वल टू S1 मायनस S2 अपॉन S1. आता तुम्ही जसं तुम्हाला दिलेलं स्पीड त्याप्रमाणे तुम्ही बघा की याच्यामध्ये काय घ्यायचं ते. आता 90 मायनस 75 15. ओके, आपण S1 घेतला आहे, म्हणजे S1 समजा 90 घेतला, 75 दिस घेतला, अपॉन S1 म्हणजे 90. ओके, हा आला, जर भाग दिला तुम्ही तर किती आलं हे 15/90 किंवा 15 जा 15 6 जा म्हणजे 1/6. म्हणजे आपल्याला 1/6 काय आहे ते km/h हे भेटलेलं आहे. आता तुम्हाला मी मगाशी दाखवल्याप्रमाणे 1 km/h आपल्याला कशामध्ये ते मिनिट्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. मिनिट्समध्ये कन्वर्ट करताना काय होणार, हा जो आहे तो आपल्याला तो मल्टिप्लायला किती होणार, याचं 1/6 × 60 मिनिट्समध्ये कन्वर्ट करणं आवरला. ओके, आणि तो कॅन्सलेशन होणार आणि तो 10नी भाग जाईल, पण डायरेक्टली 10 मिनिट्स त्याचा आन्सर आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक फॉर्म्युलामध्ये फक्त तुम्हाला की हाऊ मच टाईम डज द ट्रेन टेक, म्हणजे तुम्हाला ए टी जे काय असेल तुम्ही लिहा, पण त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स दिलं होतं आणि डिस्टन्सप्रमाणे तुम्ही डिफरन्स काढून डायरेक्टली तुम्हाला कन्वर्शन करताना तुम्ही हे बघायचं कशामध्ये विचारलेलं आहे. तर तुम्ही जेव्हा हे कन्वर्ट करता, हा जो सम्स आहे हा जेव्हा कन्वर्ट करता, ते कन्वर्ट करताना तुम्ही याचं म्हणजे हे आवरमध्ये कन्वर्शन आहे, आणि आवरमध्ये कन्वर्शन करताना तुम्ही नेहमी याचा मल्टिप्लिकेशन काय करणार, 1/6 आवर झाले तर तुम्ही त्याचं कन्वर्ट करताना कशामध्ये होणार. आणि आता तुम्ही हा हाऊ मच टाईम, तर टाईम काढला होता तुम्ही, टाईम काढल्यानंतर तुम्ही हा 1/6 आवरमध्ये आला होता. ओके, 1/6 × 60 मिनिट्समध्ये कन्वर्ट करायचे होते, म्हणजे 1 तास म्हणजे 60 मिनटं, पण डिवाइड केल्यानंतर इथे आले 10, डायरेक्ट तुमचं तो उत्तर 10 मिनटं आलेलं आहे. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला मी सम्स दाखवलेले आहेत हे बेसिकली ट्रेन्सवरती सम्स होते. शॉर्ट ट्रिक फॉर्म्युला मी तुम्हाला 5 दाखवले. 5 फॉर्म्युलाच्या माध्यमातून हे सम्स तुम्ही इझी पद्धतीने, सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. ज्या वेळेला आपण मॅथमॅटिक्स हा विषय असतो, तो मॅथमॅटिक्स विषय जो किचकट असतो, कठीण असतो, ज्याला विद्यार्थी जास्तीत जास्त घाबरतात, आपण त्याला सोप्या भाषेत करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त मुलांनी याचा तयारी केली पाहिजे, प्रिपरेशन केला पाहिजे.
आणि म्हणून मी मुद्दामून मराठीमध्ये लेक्चर घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. मी स्वतः बँक ऑफ बरोडामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहे, पण मी अनेक वर्ष या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये मी व्यवस्थितरित्या बरेचसे रिसर्च केलं. बरंचसं 15 वर्ष मी त्याच्यात काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना नक्की या परीक्षेमध्ये एक 5-6 महिने तरी व्यवस्थित तयारी केली तर येणाऱ्या छोट्या छोट्या परीक्षा ज्या असतात आणि तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मी प्रत्येक जी जाहिरात येते ती जाहिरात मराठीमध्ये विस्तारमध्ये ब्रीफमध्ये मला सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला ह्याचा बेनिफिट आहे. आत्ता नुकतीच रेल्वेची जाहिरात डिक्लेअर झालेली आहे. 8,850 वॅकन्सीज आणि ह्या वॅकन्सीमध्ये तुम्हाला जर 12वी पासच्या बेसवरती क्लेरिकलची भरती आहे आणि ऑफिसरची भरती, जसे गुड गार्ड्स किंवा स्टेशन मास्टर ही ऑफिसरवरती आहे, ट्रेन क्लर्क, कमर्शियल क्लर्क ही क्लेरिकलची भरती आहे. आणि ही परीक्षा तयारी करताना तुम्ही याचा जरूर लाभ घ्या. हे चॅनलला सबस्क्राईब करून पुढचे जे यूट्यूबचं तुम्ही बघा आणि मी बरेचसे शॉर्ट ट्रिक्स दाखवलेले आहेत. असे वेळोवेळी तुम्हाला ज्या ज्या विषयांवरती जास्त गणितं विचारतात ते तुम्हाला मी दाखवेन. मला नक्कीच आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ह्या चॅनलच्या माध्यमातून ह्याची तयारी चालू कराल आणि तुम्हाला मी शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच.